नमस्कार विद्यार्थी मित्र सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी कोल्हापूर जिल्हा 10वी मॅथ्स 1 कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जे पेपर्स आहेत ते आपण सोडवतो आहोत सलगपणे की बाकीच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या मुलांनाही परत ते सोडत असताना उपयोग व्हावा आणि परत सगळ्याच मुलांना थोडंसं त्याचा उपयोग व्हावा. असा क्वेश्चन नंबर 1 वी हॅव ऑलरेडी कम्प्लिटेड इन नाव इन क्वेश्चन नंबर 2 सर्वांनाच माहिती व्हावा सगळ्या प्रकारचे प्रश्न किंवा यातले थोडेसे आव्हानात्मक वेगळे प्रश्न असणारे हेही प्रश्न आपण तयार करणार आहोत आणि ते सॉल्व्ह करणार आहोत की ते कसं करायचं आहे. असा तो भाग आहे म्हणजे की क्वेश्चन नंबर 2 मध्ये जाऊया. लगातार सगळे प्रश्न आपल्याला पूर्ण करायचेच आहेत. प्रॅक्टिसची बाळगणूक नितांत गरज आहे. तुमच्या पेपर्स तपासून मी बघितले बरेच पेपर्समध्ये कॉमन मिस्टेक्स कशा व्हायला सरावाची आवश्यकता ही निश्चितपणे आहे आणि सराव नाही केल्यामुळं चिन्हांच्या चुका मोठ्या प्रमाणात व्हायला लागले. चिन्हांकित संख्येच्या मध्ये त्या चुका दुरुस्त करण्यासाठी विशेष प्रयत्न विशेष परिश्रम घेणं बाळगणं गरजेचं दिसते. ते कराल अशापेक्षा साध्या साध्या चुका तुम्ही चिन्हांच्या मध्ये करलाय फारच मोठ्या चुका म्हणजे माझ्या स्कूलमधल्या प्रॅक्टिकल वरनं मी सांगायला की काय परिस्थिती व्हायला लागल्या मुलांची. क्वेश्चन नंबर 2 मध्ये जाऊया. काय नेमकं प्रॉब्लेम यायला लागले बघा, कशा चुका व्हायला लागले. एकतरी प्रॅक्टिस सरावाची आवश्यकता आहे आणि आपण थोडंसं अभ्यासापासून दूर गेल्यामुळं नेमके गोंधळ काय झाले हे जरा बघूया. असं एक रेषा आहे आणि ह्या रेषेसाठी हे कोष्टक पूर्ण करायला सांगितलेलं आहे. इथं एक्स आणि वायच्या किमती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. असं एक्स वाय ते आलेख काढण्यासाठी आलेखाचा तक्ता पूर्ण करण्यासाठी ह्या किमती कराव्या लागतात ही माहिती आहे तुम्हाला. याच्यामध्ये एक्सची किंमत त्यांनी काढायला सांगितल्या, वायची किंमत 1 दिलेली आहे आणि इथं -1 दिल्याने याची किंमत काढायला सांगितली आणि ह्या पेअर्स आपल्याला पूर्ण करायला सांगितलेले आहेत. असा हा 2 मार्काचा प्रश्न आहे. रिकाम्या जागा 4 पूर्ण करायच्या होत्या. या इथं सुद्धा मोस्टली मुलं चुकलेली आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. ह्या चुकांचं कारण आता ज्यांना ही परीक्षा अशा प्रकारची द्यायची आहे त्यांनी निदान यामध्ये नको किंवा पुढच्या परीक्षेमध्ये ही दुरुस्ती आपल्याला करायची आहे. 10वीच्या मुलांसाठी आता प्रिलिम परीक्षा असेल, त्यानंतर बोर्ड परीक्षा असेल आणि मग तिथं आपली चूक टाळण्यासाठी नेमकं काय सॉल्व्ह करता येईल, कसा हा वापर करून घेता येईल बघूया. एक्स हे बाळगणूक 3x - y = 2 दिले. आपल्याला वायची किंमत काढायची आहे ना. आपला वाय कसा सुरक्षित राहील असा प्रयत्न करूया करायचा. म्हणजे वजा व्हायचा अधिक वाय झाला 2 ही संख्या आली आणि मग आपल्याला एक्सची किंमत इथं अशी करता येईल. बरं, वायची किंमत त्यांनी 1 दिलेली आहे काय पहिल्यांदा. ठीक आहे, पहिल्या समीकरणामध्ये हे समीकरण असेल होतं. हे बघा, हे जे समीकरण आहे त्या समीकरणामध्ये वायची किंमत त्यांनी 1 घ्यायला सांगितलं आणि एक्स आपल्याला डेव्हलप करायला सांगितलं. हे नाही कोणाचं चुकलं. मोस्टली माझ्याकडे 100 मुलांचे पेपर मी तपासले आणि मग मी तुमच्या समोर उभारलो की काय मुलं निश्चित चुकलेली आहेत. हे वजा अधिक 1 झालं इथपर्यंत, हे 3 झालं, नंतर x बरोबर 3/3 झालं आणि त्याचा आन्सर येणार आहे 1. देअरफॉर हे 1 हे मोस्टली सगळ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. वायची किंमत -1. ज्या अजूनही काही कच्ची मुलं आहेत त्यांनी वायची किंमत -1 काढल्यानंतर -1 अधिक 1 होणार आणि ही संकल्पना नीटपणे लक्षात घ्या. ह्याचा सराव तुम्हाला बाळगणूक करायचा आहे तरच तुम्ही त्या एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला तो प्रश्न सुटणार आहे. प्रॅक्टिसमध्ये कमी पडावे आपण. यानंतर 3x - y = 2 या समीकरणाला असं लिहूया. कसं बघा, 3x - 2 = y असं लिहितो. आता आपल्याला y काढायचा आणि x ची किंमत बघा दिल्या बघा, x = -2. इथं मात्र थोडंसं चुका झाल्या, मेजर मुलांच्या चुका झाल्या. -3 - 2 y आणि y बरोबर त्याचं y समान चिन्हांची बेरीज करावी व उत्तराला समान तेच चिन्ह द्यावं. हा संबोध जर असं विसरलाय, प्रॅक्टिसची गरज आहे. याचं उत्तर येणार आहे -1 आणि -5. अशी ती पेअर्स आपली तयार झाली पाहिजे. चुका ह्या व्हायला लागलेत, मोठ्या प्रमाणात व्हायला लागले. त्या अवॉइड करणं, नेक्स्ट एक्झामिनेशन मध्ये आपण प्रिपेअर करणं. एक्सची किंमत -1 असताना -1 -5 हे सराव नसल्यामुळं थोडंसं आपण अशा प्रकारच्या प्रश्नांच्या मध्ये कॉमन मिस्टेक्स करावं. ते परीक्षा अवॉइड करण्यासाठी, हे टाळण्यासाठी तुम्हाला सेल्फ प्रॅक्टिसची गरज आहे. ते करत राहाल अशी अपेक्षा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये एक प्रश्न तुम्हाला सगळ्याच परीक्षेमध्ये, प्रिलिम परीक्षा, बोर्ड परीक्षेमध्ये आलेखावरचा हा प्रश्न तुम्हाला सोडवावा लागणार आहे आणि सोडवाल अशी अपेक्षा आहे. त्यासाठी जेवढे म्हणून गणित मैत्रीच्या सदस्यांना, गणित मैत्रीला जॉईन असणाऱ्या मुलांनाही जशी कोणती हेल्प मला करता येईल ती मी हेल्प करतोय.
पुन्हा एकदा प्रॅक्टिसमध्ये हे करा. हे गणित तुम्ही हा पेपर जरूर सोडवा. न बघता पुन्हा एकदा सोडवा, म्हणजे तुम्हाला त्याचा सराव होऊन जाईल आणि त्या प्रकारचे प्रश्न सोडवत असताना तुमची सेल्फ प्रॅक्टिस होईल. ओके बघा, पुन्हा 100% हाही प्रश्न परीक्षेमध्ये तुमच्याही असेल. मुळांचे स्वरूप ठरवण्यासाठी खाली कृती पूर्ण करा. ह्या कृतीयुक्तवरती हे 6 आणि 9 मार्काचे प्रश्न हे कृतीवरती आहेत. 2 आणि 2 4 आणि 7 मार्काचे, आणि ते मार्क्स घालू नका. ते 7 आणि पहिल्या ऑब्जेक्टिव्हमध्ये जर आपण कव्हर केलो तर आपण पासिंगचं टेन्शन सगळ्यांचं संपून जाणार आहे. तिथं जास्त लक्ष द्या. एक्स वर्ग अधिक 2x वजा 9 बऱ्याच गोष्टी त्यांनी करून दिलेत, पण तुम्हाला हे आता त्या कृती टाईप मी सोडवत नाही आहे. पुन्हा काही मुलांना याच्यामध्ये अजून थोडंसं तास चुकले, शाळा चुकली, क्लासमधलं पण चुकलं, मग पिरियड चुकलेला होता. हे इक्वेशन प्रमाण रूपाशी पहिल्यांदा जी तुलना करायची असते स्टँडर्ड इक्वेशनशी. आता स्टँडर्ड वर्ग समीकरणाचं स्वरूप कसं होतं हे स्वतः तुम्हाला एकदा लिहिल्याशिवाय, स्वतः याची प्रॅक्टिस केल्याशिवाय बाळांनो ते सुचणार नाही. एक्स वर्ग अधिक bx प्लस सी. याच्यानंतर तुम्हाला ज्या व्हॅल्यूज दिसतात त्या काढायच्या होत्या. एच्या जागी काय दिसते बघा, ए म्हणजे कोएफिशियंट ऑफ एक्स वर्ग, काही नाही म्हणजे 1 आहे. बी म्हणजे 2 आहे, 2 लिहिला म्हणजे तुम्ही अधिक 2 लिहिला. आणि सी म्हणजे 9 लिहू नका, वजा 9 लिहायला हवं, कारण 9 लिहिलं तर ते अधिक 9 भेटल्यासारखं होईल, नाही का. ते वजा 9 येणार. आणि जेव्हा आपण एखाद्या मुळाचं स्वरूप ठरवत असतो, तो ठरवणारा विवेचक असतो. विवेचक म्हणजे हा डेल्टा असतो. डेल्टा म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू असते. याच्यामध्ये b² - 4ac आपल्या लक्षात पाहिजे, ब्रेनमध्ये पाहिजे. आणि याच्यामध्ये आपण ॲडिशनली एवढंच करत असतो, त्यात व्हॅल्यू भरायच्या आहेत. b² म्हणजे who square, b is 2 square, 4, a means 1 and c means -9. इथं सुद्धा वळणं थोड्याशा चुका व्हायला लागले, त्या क्लिअर करणं यासाठी चिन्हांच्या नियमावर 10वीच्या मुलांना विशेषतः हा प्रयत्न करायचा आहे की तुम्ही चिन्हांच्या बद्दलचा जो क्लिअर कट कन्सेप्ट आहे तो आपला अतिशय चांगला असायला पाहिजे. 2चा वर्ग 4. इथं झालं बघा, वजा वजाचा गुणाकार नेहमी अधिक येतो. आता आपण गुणाकार करालोय, हे गुणिले हे गुणाकार नेहमी अधिक येतो. 9 चौक 36 आणि हे झालं डेल्टा. डेल्टा हा 40 आला, 40 हा शून्यापेक्षा मोठा आहे, म्हणून मुळांचे स्वरूप हे वास्तव संख्या असणार आहे, त्या वर्गमूळाची संख्या, पण उत्तर ही असमान असणार आहे. असमान. डेल्टा क्लिअर 0 असतात तर ते वास्तव संख्या आला असता आणि उत्तर समान आली असती, आणि डेल्टा इज लेस दॅन 0 आला असता वास्तव संख्या नाहीत असं उत्तर लिहायचं होतं. ही संकल्पना समजावी, तुम्हाला माहिती असावी, असा इथं भाग होता. हेच गणित पुन्हा एकदा प्रॅक्टिस करा. ह्या प्रकारचं गणित तुम्हाला परीक्षेमध्ये सॉल्व्ह करायचं आहे. पुन्हा केची किंमत काढणे हा भाग मानव परीक्षकाचा आवडता भाग, तोही सगळ्या पेपरमध्ये असतोच आहे. मी ह्या कोल्हापूर जिल्हा पेपर किंवा हा जो पेपर झाला आहे, हा पेपर जिल्ह्यातल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या मुलांनी परत एकदा सोडवावा, आणि ज्यांची अजून परीक्षा व्हायचं आहे बाहेरच्या जिल्ह्याच्या मुलांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा, कारण आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे आपल्या पुणे विभागामध्ये येणारे सगळे आहेत, म्हणजे मोस्टली आपल्या सगळ्या डिव्हिजनमध्ये बोर्डाची परीक्षा मात्र सर्वांना एकच द्यायची आहे. आणि आता जिल्हा वाईज पेपर असतात ते ज्या त्या जिल्ह्यानं, ज्या त्या मुख्य संघानं, ज्या त्या शाळेनं काढलेले असतात. तिथं व्हरायटी असली तरी एकवाक्यता ही बोर्ड परीक्षेमध्ये आहे. आपल्याला एकाच ठिकाणी एकाच परीक्षेवर आपलं मूल्यमापन होणार आहे सगळ्यांचं. आता नाही, आपल्याला प्रॅक्टिससाठीच हे पेपर असतात. x=5 सरावासाठी त्याचा उपयोग करून घेऊया. भले मार्क्स सामान्य परीक्षेत कमी पडले ह्याचं दुःख करत बसण्यापेक्षा पुढच्या परीक्षेमध्ये त्या चुका कशा टाळणार आहोत तिथे लक्ष असायला पाहिजे. x=5 असताना kx वर्ग वजा 14x वजा 5 बरोबर 0. ह्याचं या समीकरणाचे एक मूळ आहे. x बरोबर 5 हे मूळ आहे, त्याचं मूळ आहे म्हणजे त्याचं उत्तर आहे असेल तर केची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा, किंवा ते करायचं. आता कृती टाईप न लिहिता आपल्याला सगळं कृती दिली नसेल त्याने अगदी सुंदर रीतीने ते करून दिलेलं असतं. एकच्या ठिकाणी टेपा घेणार वगैरे वगैरे हे सगळं केलेलं असतं. याचा फायदा आपल्याला होतो प्रॅक्टिस करत असताना, याची गरज होत असताना. सरावाला जीवनात अत्यंत महत्त्व आहे, एज्युकेशनमध्ये तर फारच महत्त्व आहे. मला ह्या हाताने लिहिता येतं कारण याला मी सराव दिला, पण मला या हाताने लिहिता येत नाही. म्हणजे माझा एक हात MSc MA पर्यंत उच्च शिक्षण घेतलं आहे, आणि एक हात माझा पहिलीतच राहिला आहे. पहिलीच्या मुलासारखंही अक्षर मला काढता येत नाही. म्हणजे मी अंगणवाडीचा स्टुडंट, माझा एक हात अंगणवाडीचा आहे. असं का झालं तर ह्याला मी सराव दिला नाही. आपणही काही गोष्टींना सराव नाही दिलो तर ते तसंच होणार नाही.
सराव, प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट. केची व्हॅल्यू काढायची आहे, गुणिले इथं कुणाचा तरी वर्ग करायचा आहे. कुणाचा वर्ग करणार सांगा? एक्स म्हणजे 5चा वर्ग करणार. ओके बरं. नंतर वजा 14 गुणिले एक्स म्हणजे 5 आणि हा वजा 5 बरोबर 0. हे आणि हे गेलं असं होणार नाही बाळांनो. पहिल्यांदा गुणाकार करायचा आहे. मग आपल्याला ह्याच्यामध्ये लपलेली जी केची व्हॅल्यू आहे ती हळूवारपणे फार चांगल्या रीतीने आपल्याला तिला हाताळता येईल किंवा बाहेर काढता येईल. आता के 25 म्हणण्यापेक्षा 25 के, 5चा वर्ग 25, पहिल्यांदा संख्येला मान देऊया. 25 के. ओके. 15 5 14 पंचे 70 पण वजा आणि हे वजा 5. पुन्हा बाळांनो याही गोष्टीची सरावाची गरज आहे. इथे कन्फ्यूज होता. फार निर्मात्यांनी आपली काळजी केलेली असते, आपल्याला राईटच्या मार्गावर ठेवण्याचा प्रयत्न केलेला असतो गणिताच्या निर्मात्याने. 25 के समान चिन्हांची बेरीज करा आणि उत्तराला समान तेच चिन्ह द्या, बरोबर 0 झालं. 70 आणि 5 75 झाली. आता आपल्याला केची किंमत काढायची आहे. त्याच्यानंतरची पुढची परिवार आपल्याला माहिती असावी. ही 25 के इज हिरो ऑफ दॅट प्रॉब्लेम इज इक्वल टू हे वजा 75 या बदलताना अधिक 75 होतील. आणि केला काढत असताना बाळांनो हा के आहे तसा राहील आणि 75ला आता कोणीतरी भागिले होणार. 25 एक्के 25 आणि 25 त्रिक 75 असं होईल. आणि केची किंमत बाळांनो इथे येणार आहे ती 3 असणार आहे. असं ते उत्तर आपल्याला काढायचं होतं. के बरोबर डेफिनेटली उत्तर 3 येणार आहे. 25 एक्के 25 25 त्रिक 75. हाही प्रश्न सगळ्या पेपरमध्ये केची किंमत काढा हा जो भाग आहे तो आपल्याकडे असणार आहे, तो सोडवायचा आहे. ओके. थोडंसं पुढच्या प्रश्नांच्या मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या गणिताच्या पेपर काढणाऱ्या पेपर सेटर्सनी थोडं मुलांची संवेदना जाणलेली आहे. थोडंसं कोरोनाचं हे बघितलेलं आहे. आव्हानात्मक प्रश्नाबद्दल मात्र नाही सुट्टी दिली, पण काही एक सामायिक बेरीज वजाबाकीची गणित आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीनं क्रिएट केलेली आहेत. तुम्ही हे निश्चित सराव करा. सराव, प्रॅक्टिस, ऑब्झर्वेशन, बघणं हे आता बाळांनो हा रिव्हिजन तुम्ही जो पेपर बघत आहात तो बघा नीटपणे, एकदा ऐका आणि हा प्रश्न न बघता पुन्हा स्वतः सॉल्व्ह करा, म्हणजे तुमच्या परीक्षेची तयारी होईल. कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुलांनी सुद्धा हा पेपर पुन्हा सोडवायचा आहे बाळांनो, जो तुम्हाला प्रिलिम एक्झामिनेशनमध्ये, बोर्ड परीक्षेमध्ये झालेल्या चुकांच्या वरती कंट्रोल करायला निश्चितपणे उपयोग होणार आहे. तेवढं कराल अशी अपेक्षा आहे. प्रश्न दुसऱ्यामधला बी असे 3 होते. 3 पैकी आपल्याला 2 सॉल्व्ह करायचे होते. क्वेश्चन 2 मधले बी हे 8 मार्काचे प्रश्न आहेत. तिथं 4 प्रश्न सोडवायचे असतात. क्वेश्चन नंबर 1 8 मार्काचा, क्वेश्चन नंबर 2 12 मार्काचा प्रश्न आहे. आणि ह्यातला जो क्वेश्चन नंबर 2 मधला जो बी भाग आहे तो आता 8 and 84 फॉर 8 मार्क्स 2 मार्काचे छोटे सम्स विचारले. तिथंही फार चांगल्या रीतीनं 4x म्हणजे 2 मार्काचा प्रश्न असल्यामुळं इथं हलक्या फुलक्या संख्यांना स्थान देण्यात आलेलं आहे. बरोबर 17 आणि त्याच्या खाली 4x अधिक 5y बरोबर 10 अशी 2 समीकरणं आहेत. 4 5 5 4 17 18 15 17 17 15 99 101 101 99 अशी जेव्हा सहगुणकांची अदलाबदल असते 4 5 5 4 4 5 5 4 असं जेव्हा सहगुणकांची अदलाबदल असते तेव्हा मला लक्षात यावं की हे सम एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. अजून काही मुलांची शंका पेपर मध्ये मला जाणवली. हे सर हे असं घेतो 17 आणि इथं आहे हे 4. ही जी जोडी आहे मी परत एकदा लिहिली. परत एकदा एवढ्यासाठी लिहिली की हे एकदा बेरीज करायचं आहे आणि एकदा वजाबाकीच्या पद्धतीचं गणित आहे. केव्हा हे असं करणार? हा तुम्हाला सहगुणक सारखे करूनही सोडवता येईल, पण याच्यापेक्षा हे इझी जातं, सोपं जातं. अजूनही काही मुलांना असं वाटलं सॉल्व्ह करत असताना, ठीक आहे मला एकदा 4 5 5 4 म्हणजे एकदा बेरीज करायची आहे, एकदा या दोघांची वजाबाकी करायची. हे क्लिअर झालं. बेरीज करत असताना त्या गणिताच्या तयार करणाऱ्या व्यक्तीला, तयार करणाऱ्या लेखक मंडळीला त्याला चांगलं लक्ष असतं त्यांचं की मुलांना थोडं त्रास होणार नाही. हे बघा 4 आणि 5 क्लिअर 9x, हे 9x आणि काही मुलं ह्या कुठे 9 भाग जाते. अरे बेरीज तर करा कुठं, पावलापुरता प्रकाश प्रत्येकाच्या डोळ्यात असतो. आपण फक्त एक एक पाऊल टाकत पुढे जायचं असतं. अंधार आहे म्हणून थांबायचं नसतं. एक पावलापुरता प्रकाश असतोच ना, ते एक एक पाऊल पुढे टाकायचं. फार दूर अंधार आहे, नंतर बघूया. 27 बघा बरं. मग आता यातून एक सोपं समीकरण तयार करायचं बाळांनो. तर ह्याला आपण ह्याला डिवाइड 9 करायला पाहिजे, ह्याला 9 करायला पाहिजे, ह्याला 9 करायला पाहिजे.
म्हणजे 9 कॅन्सल होतील इथं. सॉरी, हा हा काय आहे सांगा बरं, हा वाय आहे, त्यामुळे इथंही वाय होणार आहे. ओके, इथं वाय आहे आणि इथेही वाय आहे. याला 9 भागलं तर हे समीकरण तयार झालं बघा. हे गेलं, हे गेलं, एक्स अधिक वाय, हे 9 एके 9, 9 त्रिक 27, असं हे आपलं थर्ड इक्वेशन क्रिएट झालं, जे ह्या बेरजेतून मिळालं. एखादं गणित नीटपणे बघा, एकदा बेरीज एकदा ओळखीचं एक गणित, हे परीक्षकाचा अत्यंत आवडता आणि अतिशय चांगला भाग आहे, तो नीटपणे समजून घ्यायचा आहे. वजाबाकी करत असताना पुन्हा नीट काळजीपूर्वक करायचं आहे. हे जे सेकंड इक्वेशन आहे ना, त्याची सर्व चिन्ह बदलतात. सर्व चिन्ह नाही बदलली तर आपण अडचणीत येणार आहोत. बदलतात. 5x मधनं 4x गेले, 1x राहिला म्हणजे x राहिला. आता 5 मधनं 4y गेले, एकच राहिला, पण चिन्ह मोठ्या संख्येचं आहे. अधिक वजाची वजाबाकी मला करायला हवी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. इथं राहिलं ते 10 मधून 6, 17 मधनं 10 गेले 7. असं एक सुंदर समीकरण तयार होतं. आणि मग आपल्याला x मायनस वाय इज इक्वल टू 7 हे चौथं इक्वेशन आहे. पुन्हा या दोघांना एकत्रित विचार करायचा आहे आपल्याला आणि x आणि y ला वेगळं करायचं आहे. याची बेरीज केली तर हे असं होते, 2x बरोबर 10, अकेला x बरोबर 10/2, दॅट इज 2×5 असं होतं. आणि जर मी x ची किंमत x बरोबर 5 ही सोप्या समीकरणामध्ये भरली असती तर x ची किंमत 5 आली, y माहिती नाही, पुन्हा इथेही चुका झालेल्या दिसल्या. बरोबर y बरोबर अधिक वजाची वजाबाकी करा आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. याचा उकल संच येणार आहे 5n-2. उत्तराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचणं हे अंतिम सत्य आहे. म्हणजे इथंपर्यंत पोहोचणं आपलं काम असतं. पुन्हा बघा, 5×5 25 आणि 4 दोन्ही 8, पण वजा 25 मधून 8 गेले 17 राहिले. यस, वी आर राईट. 5 चोक 20 आणि 5 दोन्ही 10, 20 मधनं 10 गेले 10 राहिले. या समीकरणाचं समाधान करणाऱ्या ह्या दोन संख्या किंवा ह्या दोन संख्येचे आलेख काढले तर ह्या बिंदूतूनच जातील असा विचार आपल्या मनामध्ये आला पाहिजे, किंवा याची स्टडी आपण करणार आहोत, किंवा हा भाग आपल्याला असायला पाहिजे. ओके बरं. तर असा हा पहिला प्रश्नातला बी मधला पहिला भाग असा होता. क्वेश्चन नंबर 2 मध्येही अगदी सोपे सम्स आहेत. तुम्ही तेही त्या बी मध्ये असे काही सोपे सम्स ह्या प्रकारचे प्रश्न बाहेरच्या जिल्ह्यामधल्या मुलांनी, कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेरच्या मुलांची परीक्षा व्हायची, त्यांनी या प्रकारच्या गणिताचा सराव निश्चित करा बघा, तुम्हाला त्याचा निश्चित उपयोग होणार आहे. या प्रकारचा प्रश्न तुमच्याही परीक्षेत असणार आहे. आपलं अंतिम ध्येय बोर्ड परीक्षेचं आहे. सगळ्यांना सारख्याच, सगळ्यांना एकाच पेपरला आपल्याला सामोरं जायचं आहे. आता जरी अंक वेगळे असतील पण प्रश्नांची जी पातळी आहे ती ह्या लेवलची असेल असा तो भाग आहे. तो 8 गुणांचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये. आता इथे थोडासा वेगळा विचार करण्यासारखं गणित आहे. थोडंसं ॲप्लिकेशन्सवरती सुरू झालं. 4×5 M3 बरोबर. आजही काही मुलांना या गणितामध्ये शंका आली. हे गणित फक्त विचार करणाऱ्या मुलांनी सॉल्व्ह केलं. सगळ्यांनी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा प्रकार एक चुकला. आपल्याला गुणाकार करताना पहिल्यांदा इकडून नाही करायचं, हे असं करायचं आहे. नियम म्हणजे नियम. रस्त्याने जाताना डाव्या बाजूनच जायचं आहे. नाही जातो की उजव्या बाजून नाही चालणार, दॅट इज ॲक्सिडेंट आहे. चुकणार आहे तुमचं. लोक वेड्यात करणार आहेत. नियमाचं पालन करायलाच पाहिजे. 3 आणि 4चा गुणाकार करायचा आहे बाळांनो, नंतर मध्ये वजा चिन्ह घ्यायचं आहे. तुम्ही पहिल्यांदा 5 आणि एमला केला. काही मुलांची उत्तरं फार विचित्र पद्धतीने, ह्याला पहिल्यांदा आणि ह्याला घेतलं तर काय होतंय. अरे होतंय ते त्या क्रॅमर्सच्या रूल शोधतानाच असा नियम शोधला होता. 12 वजा 5m बरोबर 22. बोला पुढे काय होणार आहे. हा 12 वजा 22 संख्याकडे आणूया आणि एमला रेड्याकडे पाठवूया, म्हणजे विरुद्ध बाजूला पाठवूया 5mला. आता याचं उत्तर राहिलं बघा. याचं उत्तर किती आलं. 12 मधनं 22 गेले बघा. 3 चौक 12, 5m 22, 12 मधनं 22 गेले, राहिले 10, पण मोठ्या संख्येत चिन्ह वजा, आणि त्याला भागिले कोण होणार आहे बघा 5, आणि हे m 5 एके 5 आणि 5 दोन्ही 10. जर m ची किंमत इथं वजा 2 असती तरच त्याचं उत्तर हे 22 आलं असतं. ह्याची पण तपासणी करून बघा. m ची किंमत जर वजा 2 असती तर 5 दोन्ही 10 झालं असतं. 10 आणि 12 परत 22 आले असते. असं ते उत्तर असतं. त्या प्रत्येक उत्तर हे मिनिंगफुल असतं. ते त्या प्रश्नाचं सोल्युशन असतं. यानं याला गुणायचं आहे हे विसरला की तुम्हाला मार्क्स कमी करायला जे पेपर तपासणारे आहेत ते हायवे करणार नाही. त्यामुळं काळजीपूर्वक प्रश्न हाताळणं
सराव, प्रॅक्टिस ह्या सर्व गोष्टींची आपल्याला गरज आहे. तुम्ही ते करायला पाहिजे, तुम्ही कराल अशी अपेक्षा आहे. क्वेश्चन नंबर 2 असा होता. क्वेश्चन नंबर इथंही याही प्रश्नामध्ये थोडंसं तिसरा प्रश्न, हे गणित क्रॅमर्स रूलनं सोडत असताना एक्सची किंमत काढा असं गणित आहे. अजूनही नाही, तुम्हाला प्रॅक्टिस नाही, तुम्ही ते शिक्षकाने शिकवले आणि त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट परीक्षेला गेलाय, काठिण्य पातळीच नाही बघितली तुम्ही, म्हणजे त्याचा सरावच तुम्ही केला नाही, तर नाही उपयोग बाळा. सराव, प्रॅक्टिस मेड परफेक्ट. इथं क्रॅमर्स रूलने सोडण्यासाठी डीएक्स ओनली, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ डीएक्स असा हा 2 मार्काचा प्रश्न आहे. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ डीएक्स. इथं तुम्ही नीटपणे लक्षात घ्या, डीएक्स म्हणजे डिलेटिंग एक्स, एक्स शिवाय इथले कोएफिशियंट तुम्ही लिहून घ्या. 3 1 4 - 2 8 5 हे असेच लिहिले. त्याच्यानंतर एक्सला डी ऑफ एक्स काढत असताना एक्सच्या कोएफिशियंटला वगळून जो राहतो तो डीएक्स असतो, म्हणजे ह्यांना वगळायचा आहे. डी ऑफ एक्स हा असतो तो डी, हा असतो डी. इथं मला डीएक्स क्रिएट करायचा आहे. डीएक्स क्रिएट करत असताना ह्यामध्ये डी म्हणजे एक्स आणि वाय दोघे पण आहेत. डी ऑफ एक्स मध्ये एक्स आणि वाय ना वगळायचं आहे, ह्यांना सोडायचं आहे. म्हणजे ह्याच्यानंतर हे संख्या लिहून घ्यायची आहे. काय बघा बरं, 4 आणि -2 ला ह्यात एक्सचे कोएफिशियंट कुठे देत नाही. त्याच्यानंतर होता तो डीवाय होता बघा, डिलेटिंग विथ वाय. आता वायला वगळा आणि म्हणजे हे आहेच लिहून घ्या. हे नीट लक्षात घ्या, हे मिडलला उचलून इथं ठेवायचं आहे. मिडलला उचलून ठेवलं, ह्या मिडलला इथं दिलं की ह्याच्यामध्ये एक्स येणार नाही. हे असे होते हे डीएक्स आणि डीवाय. ह्यातला डीएक्स फक्त आपल्याला बाजूला काढायचा आहे, ओनली इथं फोकस करायचा होता. इथं हेही नीटपणे मुलांना मांडता आले नाही. हा डी होता, हा डीएक्स होता. काही आयडिया करून आपल्याला लक्षात ठेवायचे. काही आयडिया बघा, हे 3 1 4 - 2 8 5 मधलं उचलून फक्त ठेवा आणि आहे तसे नंबर्स लिहा. हे मधलं उचलून ठेवल्यामुळं याच्यामध्ये एक्सला स्थान राहतं आणि म्हणून हे डीएक्स होतो. ह्यात इंटरचेंज करू नका आणि आहे तसे नंबर्स लिहायचे, आणि ते डिवाइड लिहायचे. हे क्लिअर करून घ्या. तुम्ही A1 B1च्या भाषेत शिकला असाल क्लासमध्ये, स्कूलमध्ये, पण मी माझ्या मुलांना असं सांगतो, हे पहिलं असंच घ्या, दुसरं असंच घ्या, तिसरं असंच घ्या, मधलं उचलान ठेवा म्हणजे तो डीएक्स होतो, आणि आहे तशी पेअर्स लिहून ठेवा, तो होतो तो डीवाय होतो. डिलिटिंग एक्स आणि डिलिटिंग वाय अशी कन्सेप्ट आहे. आता हे डी ऑफ एक्स व्हॅल्यू काढत असताना परत बघा ना, हे 8 × -2 होणार, -5 चोक 20 होणार. याचं उत्तर बरोबर 8 2 16, 16 चिन्ह वजा, आणि हे 4 पंचे 20. टोटल उत्तर वजा चिन्हांची बेरीज होणार आणि समांतर चिन्ह राहणार, त्याचं -36 आन्सर आहे. असं हे डी ऑफ एक्स डी वाय. सराव, संख्या, अजूनही मुलांना हे क्लिअर होणं गरजेचं आहे. काय बघा, हे डी एक्स डी वाय आणि क्रॅमर्स रूलसाठी हे क्लिअर असायला पाहिजे. 3 1 4 - 2 8 5 याच्यानंतर हे मधली स्क्रिप्ट उचलून ठेवायची आहे, ती 4 - 2. हे झालं. त्या डिवाय काढत असताना आहे तसे नंबर्सना लिहून घ्यायचे आहेत. कुठले 3 1 8 5. हा डीवाय, हा डीएक्स आणि हा डी. हे परफेक्शन पाहिजे, ह्याच्याकडं तुमचं लक्ष असायला पाहिजे. नाहीतर मग चुकलं की मग तिथं दया माया नाही आहे. तुम्ही 8व्या इयत्तेपासून शिकत आलेला आहात, पण आता 8व्या इयत्तेपासून शिकानंतर 1ल्या इयत्तेपासून शिका. सरावाची आवश्यकता तुम्हा सर्वांना 8वी 9वी मध्ये नाही सराव काय झाला, पण 10वीचे हे 2-3 महिने राहिले, त्याच्यावर तुम्हाला एक्झामिनेशन बोर्ड परीक्षा द्यायची आहे. शिवाय 10वी झाल्यानंतर हायर एज्युकेशनला 11th 11वी 12वीला जायचं आहे. जी मुलं ह्या सगळ्या प्रक्रियेला चांगल्या रीतीने फेस करतील तेच मुलांचं उज्ज्वल यश आहे. ह्या संधीचा फायदा घ्या. कॉम्पिटेटिव्ह मोठी आहे पुढची, आणि मात्र ते करायचं आहे. झालंय, ऑनलाईनमध्ये आपण आहोत, शिकवलंय सगळं, आमचा अभ्यासक्रम झाला आहे असं आमचं उत्तर आहे. झाला आहे, पण प्रॉब्लेम असा आला, इरेग्युलर मुलं असल्यामुळं नाही जमलं. ते अगदी सोपा प्रश्न विचारलाय. प्रिय संख्यानं मला समोर या, तुमचा गुणाकार 15 आला पाहिजे आणि तुमचीच बेरीज 8 आली पाहिजे. प्लीज हेल्प मी. 2 नंबर्स, तुमचा प्रॉडक्ट इज 15. करेक्ट. 5 3 15, सगळंच अधिक आहे. 5 आणि 3 8. भरा नाहीत, त्याचा आनंद घ्या. x² अधिक 5x अधिक 3x
अधिक 15. इथं अशा सोपे प्रश्न तयार करत असताना मात्र थोडंसं मुलांचं सहृदयतेनं प्रश्न तयार केलाय. हां, याच्यामधून बघा एक्सला कॉमन काढूया, एक्स अधिक 5 राहील. 3ला कॉमन काढूया, एक्स अधिक 5 राहील. बरोबर. एक्स अधिक 5 एका कंसामध्ये येणार आणि एक्स अधिक 3 एका कंसामध्ये येणार आणि मग एक्स बरोबर वजा 5 हे उत्तर येणार आणि एक्स बरोबर वजा 3 हे उत्तर येणार. तेव्हा बाळांनो, ही जर दोन मुळं असतील तर वर्गसमीकरण कसं तयार करायचं असतं यासाठी लक्षात घ्या. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स आणि अल्फा बीटा असं हे वर्गसमीकरण तयार होतं. बघा बरं, एक्स वर्ग हे एकदा तर बघा ना, अल्फा बीटा वजा 5 आणि वजा 3 उत्तर वजा 8 येणार. एक्स वजा 3 आणि वजा 5 ह्याचा गुणाकार किती येतो बघा, हे वर्गसमीकरण. याचं उत्तर होणार आहे एक्स वर्ग वजा वजा अधिक वजा वजा अधिक. हे एवढ्यासाठी पाहिजे. पुढच्या प्रश्नामध्ये असं प्रश्न विचारले, असं एक वर्गसमीकरण तयार करा ज्याची मुळं 0 आणि 4 आहेत. ज्याची मुळं म्हणजे अल्फा इज 1 रूट अँड बीटा इज 2nd रूट फॉर्म द प्रिपेअर द क्वाड्रॅटिक इक्वेशन. हेच बघा, आता दोन मुळं माहीत असताना क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवण्यासाठी वर्गसमीकरण तयार करण्यासाठी बघा हा रूट तुम्हाला हा फॉर्म माहिती पाहिजे होता. काय, दोन मुळांचं मधलं वर्गसमीकरण तयार करताना अल्फा प्लस बीटा इंटू ब्रॅकेट एक्स अँड अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 प्लस. हां, आता बघा इथं एक्स वर्ग वजा अल्फा टेक 0 बीटा टेक 4 एक्स ॲज इट इज 0 इंटू 4 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस 4x 4 इंटू 0 0. Therefore x square minus 4x is equal to 0. Be the quadratic equation having roots are 0 and 4. असा हा क्वेश्चन नंबर 2 होता बाळांनो. त्या क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय फारसं चॅलेंज असं नव्हतं. तुमच्या काही प्रश्नांच्या मध्ये चॅलेंजवर प्रश्नही आहेत, तेही प्रश्न आपण सॉल्व्ह करणार आहोत. असा हा मॅथ्स 1चा पेपर आहे कोल्हापूर जिल्ह्याचा. जिल्ह्याची मुलं ही परत एकदा सोडवतील आणि जिल्ह्याच्या बाहेरची मुलं या प्रश्नांचं प्रॅक्टिस करून येणाऱ्या सामायिक परीक्षेला हॅपीली काय करतील, टक्कर देतील, त्याच्याशी झुंजतील असा भाग आहे. बाहेरच्या जिल्ह्याच्या मुलांना मी सांगतोय की आपला टॉपिक नंबर 3, 4 हे मॅथ्स 1 मॅथ्स 2 चे सगळे टॉपिक्स बघा मी पूर्वी सोडवले, सगळा प्रश्नसंच सुद्धा सोडवलाय. तुम्ही ते पाठीमागचे लेक्चर्स अटेंड करा, तुम्हाला तुमच्या शंका सगळ्या सॉल्व्ह होतील. जरूर बघावं. बाहेरच्या जिल्ह्याच्या मुलांनी टॉपिक नंबर 3 या कोल्हापूर जिल्ह्यासाठी नव्हता. अँकम्युनिटी सीडी आहे, प्रोबॅबिलिटी ज्यांच्याकडे आहे त्यांचंही मी टॉपिक सगळे पूर्ण केले. धन्यवाद बाळा. गणित मैत्रीला सबस्क्राईब करत आहात त्याबद्दल तुम्हाला पुनश्च एकदा धन्यवाद. परत एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. गणित मैत्रीच्या परिवाराला वृद्धिवंत करण्यासाठी एक रिक्वेस्ट परत एकदा सांगतोय, सबस्क्राईब जरूर करा. पण मला डायरेक्ट तुमच्याशी ऑनलाईन चर्चा करायची आहे, त्यासाठी मला सबस्क्राईब्स कमी पडतात अजूनही. एक काम करायचं बाळांनो, तुम्ही एक मित्र असा क्रिएट करा की तो तुमचा ऐकेल आणि तो आमच्या गणित मैत्रीला जॉईन होईल, जॉईन झाला नसेल तर, आणि तो सबस्क्राईब करेल. मग आपण सगळेच दररोजच्या एका तासिकेमध्ये आपण डायरेक्ट डिस्कशन तुमच्या काय ऑनलाईन चर्चा निश्चितपणे करत राहू. ओके बरोबर.